आज हिवराधरणे येथे 23 जानेवारी 2026 ला भामदेवी तालुका कारंजा जिल्हा वाशिम आणि कौंडण्यपूर येथून वर्धा जिल्ह्यातून मंडळी शेतकरी बांधव या ठिकाणी शून्य मशागत शेती पीक पाहण्यासाठी आलेले आहे. तर एकंदरीत आपण जाणून घेऊ की त्यांना शून्य मशागत शेतीमध्ये काय फायदे दिसून राहिले याच्यामध्ये किंवा एकंदरीत या वर्षाच्या मानानं हे जे पीक आहे कसं दिसून राहिलं. भाऊ नमस्कार. मी योगेश कडू, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम, प्रॉपर धनत चाव. भाऊचा आम्ही यूट्यूबवर प्रफुल्ल भाऊचा आम्ही तुरीचा व्हिडिओ बघितला. आम्ही आज आलो, पण खरोखर पाहण्यासारखी शेती आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी समजून घ्यायला पाहिजे का बा 0 मेंटेनची शेती कशी करायची. खरोखर या माणसापासून शिकण्याला एक आहे का बा आपण नेहमी कॉटन, सोयाबीन, आणखी काही पिकं असे टाकतो, पण असे हे तूर हे म्हणजे बिना पैशाचं आणि कमीत कमी 10 ते 15% खर्चात तुरीचं पीक असं पाहिलं मी. कमीत कमी आज 15 ते 16 क्विंटल तूर होईल असं आम्हाला असं वाटते आमच्या इकडल्या हिशोबानं. तर खरोखर म्हणजे सगळ्या कास्तकारांनी आणि शेतकऱ्यांनी प्रफुल्ल भाऊची नेहमी माहिती घेऊन किंवा यांच्या शेतातनी पाहणी करून त्यांच्याशी संपर्क करून यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करायला पाहिजे. आणि यांनी जे व्हेरायटी टाकलेली आहे तुरीची 6-111 खूप चांगली व्हेरायटी आहे. ही जे शून्य मशागत शेती आहे म्हणजे एक वेळा आपण बेड करणे आणि त्याच बेडवर आपण दरवर्षी पिकं लावत राहणे. तर हा जो कॉन्सेप्ट आहे जे मी तुम्हाला इथे समजून सांगितलं की बुवा तर ते तुमच्या मनाला पटलं का, त्याच्याबद्दल काय सांगा. याच्या मनाला पटलं म्हणजे खरोखर पटण्यालायकच आहे. मनाला पटण्यासारखाच विषय आहे तुमचा, जे तुम्ही सांगितले आम्हाला माहिती. कारण आम्ही काय करतो, शेतकरी उन्हाळ्यातनी नागरटी करतो, 2-3 वाई करतो, नंतर जून महिना आला का आणखी जांभूळ वाई करतो, नंतर त्याला बेड पाडून हे करतो. तुम्ही मागच्या वर्षीचे बेड पुढच्या वर्षी समजा ते वाई न करता, त्याची नागरटी न करता तुम्ही त्याच्यावर म्हणजे एक नेक्स्ट म्हणजे सोबतचा सोडून किंवा त्याच्यात एक सोडून ते तुम्ही एक सोडून एक डोबणी एक पेरणी करता आणि त्याला खर्च काहीच नाही. वाईचा खर्च वाचू राहिला. त्याच्यामुळं 0 शेती म्हणजे मेंटेनन्स शेती खूप चांगली आहे. पावसाळ्यात डवरणी न केल्यामुळे आम्हाला फायदा म्हणजे डवरणीचे खर्च मध्ये होऊन जाणार नाही. खूप फायदा होईल त्याचा. मी गणेश गोविंदराव बिजवे, कारंजा तालुका, गाव माझं भामदेवी आहे. मी इथून एक कास्तकार म्हणून कापसे साहेबांच्या शेतात 6-111 तूर पाहणीसाठी आलो. ती खरोखरच तूर चांगली आहे आणि ते SRT शेती म्हणून केली आहे त्यांनी बेड मेकरला लावून, आणि ती एकच बेड 2-3 वर्षे चालवतात. याबद्दल आम्हाला खूप माहिती मिळाल्यामुळे पुढील होणारा जो खर्च आहे फार कमी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी SRT शेती करून त्याचा उपयोग घ्यावा असं माझं मत आहे. मी प्रितेश देशमुख, मुक्काम पोस्ट देऊरवाडा, तहसील आर्वी, जिल्हा वर्धा. मी प्रफुल्लदादा कापसे यांच्या शेताला आज भेट दिली असता SRT शेती ही पाहण्याजोगती शेती आहे त्यांची. मोबाईलवर तर आहेच पाहण्याजोगती, पण स्वतः जर इथं आलं तर या शेतीतले बारकावे प्रफुल्लदादासोबत होणारे प्रफुल्लदादाचं मार्गदर्शन एक नंबर. धन्यवाद. मी प्रदीप राजेश्वर रामेकर, राहणार देऊरवाडा, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा. मी प्रफुल्लदादाचे व्हिडिओ याच्या आधी खूप वेळा पाहिले आणि ते व्हिडिओ पाहता मला पण असं वाटलं की आपण आता SRTच्या मागे लागल्याशिवाय आपल्याला पण पर्याय नाही. कारण की मजुराच्या पायी आणि जेवढा म्हणजे खर्च एवढा वाढला आहे कास्तकारी की म्हणजे त्याची आता हद नाही राहिली. त्यासाठी मी त्यांचे व्हिडिओ पाहून एवढं प्रेरित झालो होतो की आता आपल्याला शून्य मशागत शेती करायची म्हणजे करायची. त्यासाठी आज मी त्यांच्या शेताला भेट देण्यासाठी आणि त्यांना परस्पर भेटण्यासाठी आणि त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी की त्यांनी जे 6-111 तूर काढली कास्तकारासाठी, ही एकदम चांगली आणि एकदम उत्कृष्ट तूर अशी ही आपल्यासमोरच आहे. आणि माझी विनंती आहे की प्रत्येक कास्तकारांना थोडी तरी लावून आपलं उत्पन्न तुरीचं वाढवावं. धन्यवाद. ही राहुल भीमराव मुंदे, राहणार भामदेवी, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. अशी तूरच नाही भेटली आमच्या गावापासून पाहायला. समजा आता 80-70 किलोमीटर पासून आलो तर अशी तूर नाही भेटली आम्हाला पाहायला कुठंच. अच्छा. हो, तर याच्या मागे हे 6-111 तूर तर आहे, हे चांगली आहे, धुयारीला बळी पडत नाही. परंतु त्याच्याही पुढे जाऊन जर पाहतो म्हटलं पिकाचं जे व्यवस्थापन आहे तर हे जर आपण व्यवस्थित वेळेवर केलं तर नक्कीच त्याचं चांगलं फवारणी जर केली तर पीक चांगली होऊ शकते. लक्ष्मण सदाशिव गुल्हाने, भामदेवी. कापसे शेती पाहण्यासाठी आम्ही
इथं आलेले आहोत. सध्या तुरीच्या शेतामध्ये हजर आहोत. तुरीचं पीक एकदम चांगलं वाटलं. खर्च वाचतील ना. अजून दुसरा फायदा हा आहे की जमिनीची खर्च- पोत वाढेल. जमिनीचा पोत वाढेल. हो. जे की आज आपण पाहतो म्हटलं तर जमीन जे आहे ते आपली मृत पावत चाललेली आहे, सुपीकता कमी होत चाललेली आहे. खरी. अति रासायनिक खतं आणि कंटिन्यू वाही त्याच्यामुळे जमिनीचा पोत बिघडत चाललेला आहे. आणि त्या जमिनीमध्ये जे आपण पिकं लावतो, जसं कपाशीमध्ये पाहतो म्हटलं तर एखादी पाऊस आला की पात्या गळून जातात, किंवा सोयाबीन आता यावर्षी बघितलंच आपण, जास्त पाणी झालं पीक तग धरलं नाही, तर अशा सारख्या जमिनीची ताकदच कमी झाल्यामुळे आता पीक पाहिजे असं येत नाही. जो 10 वर्षाचा तुम्ही इतिहास पहा, प्रत्येक वर्षी आपल्याला असं वाटतं की मागचंच वर्ष चांगलं होतं. म्हणून जमीन सुधारवणे हा एक महत्वाचा आहे. मी प्रकाश वानखडे, राहणार धानोज बुद्रुक, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. शेतीमध्ये म्हणजे तूर एक नंबर आहे. आम्ही आमच्या गावापासून आलो तेव्हापासून हे तूर खूप मिळाली नाही. मेन म्हणजे तुमचं हे बेडचं जे आहे हा. हे फार आवडलं आम्हाला. अच्छा यासाठी मंडळी, आपण सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मला असं वाटतं की एकंदरीत ह्या सगळ्या तूर पिकावरचा जर आपण आढावा घेतो म्हटलं तर मला असं वाटतं की या शेतामध्ये जे आपण 3.5 फुटाचे बेड केलेले होते मागील वर्षी, आणि 7 फुटाच्या अंतरात तूर होती. मधातल्या बेडवर मागच्या वर्षी सोयाबीन होती, पण आता ह्या सोयाबीनच्या बेडवर आपण तूर लावलेली आहे. आणि तुरीचा जो बेड आहे जुना हा तसाच ठेवलेला आहे. म्हणजे इथे आता आपल्याला पुढच्या वर्षीपासून तणशेती करायची आहे. म्हणजे इथे तण वाढू द्यायचं, त्याला ग्रास कटरनं बारीक करायचं, आणि नंतर पुन्हा त्याच्या पुढच्या वर्षी मग इथे तण येईल. अल्टरनेट बेड हे चालतील. या शेताचं वैशिष्ट्य म्हणजे मला असं वाटते की 7 बाय 1 फूट अंतरावर ह्या ज्या तुरी इथे लागवड झालेल्या आहे. आणि तुम्ही एक बघितलं की इथे बघा, या तुरीला या इकडल्या बाजूनी असा माल लागलेला आहे भरपूर असा, हे आपण पाहू शकता. असा इकडल्या बाजूने असा भरपूर माल तुरीला लागलेला आहे. तसंच आज इकडली जरी आपण बाजू पाहतो म्हटलं, हे इकडली जरी बाजू आपण पाहतो म्हटलं दादा, हे आता हे दुसरी जी बाजू आहे ह्या झाडाची, ते इकडली बाजू हे बघा, याला सुद्धा असा भरपूर असा माल याला लागलेला आहे. म्हणजे 7 फुटामध्ये आपण कल्पना करू शकत नाही. हे बघा, आता हे इथूनही शेंगा इकडे भरपूर आहे, इकडे शेंगा अशा भरपूर आहे, भरपूर शेंगा लागल्या आहे. इथून मला हा संदेश आपणा सगळ्या शेतकरी बांधवांना आणि तुम्हाला सांगायचा आहे की बरेचदा काय होतं की असं वाटतं आपल्याला की बा जसं आता ह्या शेतामध्ये 7 फुटाची तूर आपली दाटली, काही शेतकऱ्यांनी मला सांगितलं का तुम्ही बा 9-10 फुटावर लावायला पाहिजे. 10 फुटाची तूर जर आपण पाहिली तर असं वाटतं का 12 फुटावर लावायला पाहिजे. कारण पीक कसं आहे, जसं त्याला हवा सूर्यप्रकाश मिळते असं ते पीक वाढत जाते. परंतु मला असं वाटते की शेती आपली हे निसर्गाच्या भरोश्यावर आहे, आणि दिवसेंदिवस पहिल्यासारखा असा ठरलेला निसर्ग नाही. आज जर पाहतो म्हटलं तर यावर्षी दिवाळीमध्ये खूप पाऊस झाला. दरवर्षी दिवाळीमध्ये पाऊस येत नाही, आणि त्या पावसामुळे तुरी डिस्टर्ब झाल्या. तुरीला फुल उशिरा आलं. तर मग जर पाहतो म्हटलं तर अतिशय कडाक्याची थंडी पडली, आणि त्या थंडीमध्ये तुरी लवकर फुलावर आल्या नाही, किंवा त्या पिरियडमध्ये ज्या फुलावर आल्या त्याला शेंगा पकडल्या, आणि ज्या तुरीला थंडीवर नंतर फुल सुटले त्याला फुलच खूप दिवस राहिले. राहिलं. म्हणजेच काय की निसर्ग जो आहे हा बदलत आहे, आणि ह्या निसर्गाच्या भरोश्यावर आपली शेती असल्यामुळं आपल्याला कुठंतरी त्या निसर्गाचा विचार करूनच शेती करावी लागणार आहे. जसं इथे आता तुम्ही पाहिलं की 7 फुटावर इथं अंतर आहे. या वर्षीच्या थंडीनं म्हणा, किंवा या वर्षीच्या ढगाळ वातावरणानं म्हणा, किंवा पाऊस आला त्यानं म्हणा, नुकसान झालं आपलंवाला. मला असं वाटतं की दरवर्षी जे माझी तूर राहायची, मागच्या वर्षी तुरीपेक्षा हे 10-20% कमीच वाटते मला. पण 7 फुटाचं अंतर असल्यामुळं इथे ज्या पेट्या जास्त पडणार आहे, संख्या जास्त पडणार आहे, त्याच्यामुळे याला माल हे जास्त निघणार आहे, कव्हर करेल. आता याच्यामध्ये बघा, जर आपण 10 फुटावर तूर लावली, 43,560 भागीला 10 म्हणजे जवळजवळ 4,356 झाडं एका एकरमध्ये येते. म्हणजे 4,300 पकडा, 4300 झालं. आता ही त्याच जमिनीमध्ये जर तूर आपण 7 बाय 1 वर लावली तर 43,560 भागीला 7 × 7 म्हणजे जवळजवळ 6300-6400 झाडं एका एकरमध्ये आपल्या येऊन राहिले. म्हणजे आता 4300 कुठे आणि इथं 6300 कुठे, 2000 झाडं वाढून राहिले 7 बाय 1 वर. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की 7 बाय 1 वर लावून आपण जे 2 वेळा याला कटिंग केलेली आहे, त्याच्यामुळे आज तुम्हाला सांगितलं की ह्याही भागाकडून तुरीला माल भरपूर आहे आणि ह्या भागाकडून तुरीला माल भरपूर आहे. बरोबर आहे.
त्याच्यामुळे नुकसान असं झाले नाही. फक्त एकच आहे की आपली जमीन पाहून आपल्याला त्या पिकाचं व्यवस्थापन करायचं आहे. जशी ही माझी मध्यम प्रकारची जमीन आहे, त्याच्यामुळे 2 वेळा शेंडे कापणी केली. ज्या शेतकऱ्यांची तुमच्या भागातल्या कारंजा वाशिम जिल्ह्यातल्या जमिनी भारी आहे, बऱ्याच भागातल्या, तर भारी जमिनीमध्ये असं वाटलं आपल्याला की बाबा तूर जास्त वाढून राहिली, शेंडे कापू नये, तिसरी एक कापणी तिसरी एक कापणी करायची. म्हणजे आपल्या शेतीचा आपणच अभ्यास करून पुढं आपल्याला जायचं आहे. कारण आपली लढाई ही आपल्यालाच लढावं लागेल, दुसरं कोणीच लढाई लढायला येणार नाही. म्हणजे झाडाची संख्या व्यवस्थित ठेवा. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या अनुभवानुसार 7 आणि 8 ह्या 2च्या मधामध्ये हिशोबात आपण चालायला पाहिजे तुरीच्या अंतरामध्ये. त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं की यावर्षी तुरीला फुलंच आहे बा म्हणून सोडून दिलं. बऱ्याच जुना अनुभव लोकांचा असा होता की जुन्या काळी वगैरे जेव्हा असे प्रकार घडायचे त्यावेळेस काय व्हायचं की तुरीला असे गोंदे पकडायचे फुलाचे आणि त्याला माल नाही पकडायचा. कारण त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली नव्हती. आज जर पाहतो म्हटलं तर एकशेपडकडे एक सुंदर बुरशीनाशक मार्केटला आल्या, चांगले बायोस्टिम्युलन चांगले टॉनिक मार्केटमध्ये आलेले आहे. तर त्याचा जर आपण इथं वापर केला, आता इथे पहा तुम्हाला असं दिसेल बऱ्याच शेतामध्ये जर पाहतो म्हटलं तर तूर तिजाऱ्या पडली, पण इथं तेवढं प्रमाण तुम्हाला दिसणार नाही. इथं तूर हे एका सोयीनं कापत येईल. आता हे जे झाडं दिसतात हे अडाऊ मागच्या वर्षीच्या 13 सालचे जे अगोदर आले ते ओळखायला येतं आपल्याला. म्हणजेच एकंदरीत हे तुम्हाला इथं शिकायला भेटलं की पिकाचं जे नियोजन आहे ते आता जुन्यासारखं कसंही गेलं कसंही फवारलं जमणार नाही. कुठंतरी ज्या व्यक्तींना कळते त्यांना विचारून किंवा आपल्या अनुभवानुसार आपण हे जर तुरीची शेती केली तर नक्कीच आपल्याला रेग्युलर इतर शेतकऱ्यांपेक्षा 4 पैसे आपल्याला तूर पिके जास्त देऊन जाते. आणि ज्याचं एक जसं आपण ड्रिंचिंग करतो, शेंडे कापतो, पाहतो म्हटलं त्याचं नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला की आज मी इथून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं वाटते मंडळी की बऱ्याच भागामध्ये यावर्षी वांज तुरी आपल्याला दिसत आहे. त्याला शेवरा आला नाही, फुल आला नाही आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून आता येणाऱ्या हंगामामध्ये तुरीचं नियोजन करताना त्याच्यात थोडं एक पाऊल पुढं थोडा खर्च वाढेल, पण असा काही खूप मोठा खर्च नाही. 70-80 रुपयाचा सल्फरचा पुडा मिळतो, ज्याच्यात 15 पंप होते. ते जर आपण फवारणी करून दिली तर तो जो वांज रोग आहे जो कोळीमुळे येतो, तर कोळीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीनं झाल्यामुळे शेतामध्ये वांज रोग पण येणार नाही. कारण होते कसं आता दादा की सुरुवातीपासून जे त्याला आपण खर्च लावत बसतो, ऐन शेवटच्या स्टेपमध्ये तो वांज रोग येतो आणि त्याच्यावर मग नंतर इलाज काहीच नाही. म्हणून येणाऱ्या हंगामामध्ये आपण जेव्हा तुरीची लागवड कराल तर पोळ्याच्या पिरियडमध्ये जेव्हा आपण दुसरी कापणी वगैरे करतो समजा ऑगस्ट महिन्यामध्ये, तर त्यावेळेस बुरशीनाशक वापरतो तर सल्फर म्हणून बुरशीनाशकाचा आपण वापर करायचा, जेणेकरून सल्फरचं बुरशीनाशकाचं हे कार्य होतील आणि कोळीनाशकाचं काम करते सल्फर. ह्या छोट्या छोट्या गोष्टी दरवर्षी निसर्ग आपल्याला काही नाही काही शिकवून जातो. आपण ते शिकत जायचं आणि जीवन पुढं धकावत राहायचं, पुढं चालत राहायचं. तर मंडळी आपण सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन पण याच्यासाठी की इतक्या दुरून आज 80-100 किलोमीटरवरून तुम्ही इथं तूर पीक पाहायला आला. कुठेतरी आता नवीन काहीतरी शिकण्याची गरज आहे. जसं हे शून्य मशागत शेतीनं आणि 26-100 तुरीनं तुम्हाला इथपर्यंत खेचून आणलं. आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये शून्य मशागत शेती करा. नाही जास्त होत असेल तर 1 एकर करा, 2 एकर करा, जेवढं जमेल तेवढं करा. मी तर पहिल्याच वर्षी 12 एकर SRT केली आणि 100% मी खुश आहे SRT मध्ये. आणि धन्यवाद द्यावं लागेल आपल्याला कृषीभूषण कृषी रत्न दादा चंद्रशेखर भडसावळे यांना, ज्यांनी 17-18 वर्षाच्या अगोदर ही जे पद्धत आहे शून्य मशागत शेतीची ही शोधून काढली. आणि त्या पद्धतीनं जे शेतकरी बांधव शेती करत आहे, खर्च लागतच कमी होऊन राहिली तर पैसा उरणार नाही तर का आपल्याला भाव कितीही राहू. आपल्याला मला असं वाटतं की ज्या दिवशी आपल्या देशातला प्रत्येक शेतकरी हा शून्य मशागत शेती म्हणजे SRT पद्धतीने शेती करेल, त्या दिवशी सरकारला भाव मागायचं काम पडणार नाही, सरकारला कर्ज माफ करायचं काम पडणार नाही. उलट आपण सरकारला कर्ज देऊ अशी परिस्थिती आपली येईल आणि ह्या SRT मध्ये मला असा विश्वास दिसते. तर पुन्हा भेटू मंडळी पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.